आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। वाशिमकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण वाशिमच्या रिसोडमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचं थैमान पाहायला मिळतंय। या आजारांनी इथं डोकं वर काढलेलं आहे, तर शहरामध्ये जागोजागी घाणीचं साम्राज्य आहे। डासांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसतंय। तर डेंग्यूचे 5 आणि चिकनगुनियाचे 6 रुग्ण आढळलेले आहेत आणि शहरातील आरोग्य केंद्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या ठिकाणी केला जातोय। वाशिममध्ये ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतो आणि त्याचा परिणाम इकडच्या लोकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय, कारण याच घाणीमध्ये डासांची उत्पत्ती होत असते आणि हे डास जाऊन जेव्हा लोकांना चावतात त्यानंतर चिकनगुनिया असेल किंवा डेंग्यू सारखे गंभीर आजार लोकांना होत असतात आणि या आजारांना इथं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळते आणि यासाठी जबाबदार असलेली जी घाण आहे ती मात्र हटवली जात नाहीये। इथं डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसतंय। डेंग्यूचे 5 रुग्ण आढळलेत आणि चिकनगुनियाच्या 6 रुग्णांची नोंद झालेली आहे, पण शहरामध्ये आरोग्य विभाग असेल किंवा इतर यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।